हॅलो एव्हरीवन, मी स्वप्नाली अस्मी क्रिएशन मी तुमचं स्वागत करते आहे। आज आपण ह्या स्वस्तिकची रांगोळी बनवायला घेऊया, स्वस्तिकची उलन मॅट। आणि ही वेगवेगळ्या आकारात तुम्हाला तयार करता येते, वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला तयार करता येते आणि दिसते का पण खूप छान, लहान मोठी तुम्ही बनवू शकता। त्यासाठी अर्थातच आपण रेक्झिन मटेरियल घेतो, पॉलिस्टर, कॉटन, कॅनव्हास हे मटेरियल आपण घेत असतो, बेस मटेरियल। फेदर वूल आपण घेतली आहे, त्याच्याचबरोबर मी कात्री, पट्टी, खोडरबर, पेन्सिल, ग्लू गन ह्या लागणाऱ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत। त्यानंतर मला एक कागद लागणार आहे। आता नीट बघा, एक सोपी पद्धत मी तुम्हाला शिकवते पहिल्यांदा। त्यासाठी असा फक्त तुम्हाला हवा तेवढ्या आकारात तुम्ही हा एक चौकोन कट करून घ्या। त्यानंतर हा चौकोन कट केल्यानंतर मी काय करते आहे, बरोबर तोच चौकोन मी घेते आहे आणि त्या चौकोनाचं मी बरोबर घेतल्यानंतर तो चौकोन जेवढा आकाराचा तुम्ही घेतला तेवढी तुमची रांगोळी तयार होणार आहे। तर मी त्यांनी बरोबर अशा चौकोन खालती कॅनव्हास मटेरियल म्हणजे बेस मटेरियल जे आपण घेतलं आहे, रेक्झिन म्हणाल तर रेक्झिन, त्याच्यावरती मी रेश मारून घेते आहे खालती, किंवा कॅनव्हास असेल तर कॅनव्हासवरती पण तुम्ही ही खालची बेस मटेरियलवरती तुम्ही ही रेश मारून घ्या, चौकोन काढून घ्या बरोबर। आता हाच चौकोन मी असा ठेवला आहे बघा, बरोबर असा ठेवला आहे। आणि हा चौकोन मी असा ठेवल्यानंतर आता हे नीट बघा तुम्ही, नाही तर मध्ये सरळ रेष काढा। परत मी ही रेष मारून घेते आहे चारी, त्याच्यावरती पट्टी ठेवून अशा पद्धतीने मी ही रेष मारून घेतलेली आहे चारी साईडला। आणि ही इकडे। आता हे बघा, तुम्हाला असे दोन एकात एक चौकोन मिळालेत। दोन असे एकात एक चौकोन मिळाल्यानंतर मी सगळे डायगोनल्स म्हणजे कर्ण मी जोडून घेते आहे। बाकी मी काही करत नाही, या पद्धतीने दोन्ही चौकोनाचे कर्ण मी जोडून घेते आहे, डायगोनल्स मी जोडून घेतलेत। म्हणजे एका चौकोनाचे दोन आणि दुसऱ्या चौकोनाचे दोन। हे जोडून घेतल्यानंतर बघा, स्वस्तिक तुमची किती अगदी सोपी आहे करायला। बघा हे असं झालं। आता मी स्केच पेनने मुद्दाम दाखवते तुम्हाला। त्यानंतर हे असं, बस फिनिश। अशा पद्धतीने तुमची स्वस्तिक तयार होते आहे। तुम्हाला काही गरज नाही आहे बाहेरून तुम्हाला काही मागवण्याची वगैरे, झटकीपट तुमचं डिझाईन हे तयार होऊन जातं। दोन डिझाईनमध्ये तुम्हाला एकच डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला मी दाखवते आहे। तर हा पहिला प्रकार, त्याच्यातला पहिल्या प्रकाराने हे बघा झालं तयार। मुद्दाम मी दोन वेगवेगळे स्केच पेन वापरले आहेत बघा, झालं। आता रबरने मी खोडून दाखवते, तर तुम्हाला खोडायची गरज पडणार नाही, कारण त्याच्यावरती आपण वूल लावणार आहे, वूल चिटकवतो आपण। पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी खोडून दाखवते बघा, स्वस्तिक तयार झालेलं आहे। ही आता तुम्हाला मी पहिली पद्धत दाखवली आहे आणि दुसरी पद्धत तुम्हाला मी परत दुसरी पण दाखवते तुम्हाला। बघा हे तयार झालेलं आहे। आता दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण काय करतो आहे, मी ह्या पहिल्या पद्धतीने झाल्यानंतर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण ठिपक्यांची जी रांगोळी आहे ना, तिने आपण ठिपके काढून घ्यायचे 7 बाय 7 ठिपके काढून घेतले मी, आणि त्यानंतर मी हे अशा पद्धतीने जॉईन करते बघा। त्याच्यामध्ये पण आधी स्वस्तिक काढून घेतलं आणि मग मी हे असे जॉईन करते आहे, हे बघा। बाकी काहीही करायचं नाही आहे याच्यामध्ये। हे अशाच पद्धतीने मी ठिपके मुद्दाम तुम्हाला दाखवते आहे आणि स्लो जाते आहे, साधारणतः तुम्हाला ही कल्पना येईल। ही असे ठिपके मी जॉईन करते आहे। इथे पण मी तसंच जॉईन करते आहे। ठिपक्यांची पण पटकन होते आणि ती देखील चौकोनाची देखील पटकन होते। ज्यांना ठिपक्यांची सवय असेल त्यांनी ठिपक्यांनी काढा। बघा ह्या दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे की कसं काढायचं आहे। आता आणि ही तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तयार करा। ज्या आकाराचे तुम्हाला ठिपके हवे असतील त्या आकारात तुम्ही ठिपके घेऊ शकतात, म्हणजे लांबी, त्या ठिपक्यांमधली लांबी आणि रुंदी। आणि हे ठिपके तुम्हाला कसे काढतात हे आपल्याला माहिती आहे, अगदी लहान असल्यापासून आपण ठिपक्यांची रांगोळी काढतो आहे। सो ते इक्वल डिस्टन्सवरती ठिपके घ्यायचे असतात, हे तुम्हाला माहिती आहे। बस ही रांगोळी अशीच तयार होऊन जाते, म्हणजे पटकन। आणि मैत्रिणींनो, माझं चॅनल आणि माझं सांगणं तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की सांगा। काय सुधारणा हवी असेल तर ती देखील मी करेनच। आणि माझं चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करा।
बघा ही अशा पद्धतीने हा चौकोन तयार झाला बघा. 2 स्वस्तिक हे तुमचे तयार झालेले आहेत. आता 2 स्वस्तिक हे तयार झाल्यानंतर ह्या पहिल्या स्वस्तिकमध्ये मी आता पिंक कलरने तयार करते आहे. हे दुसऱ्या प्रकारचं स्वस्तिक आहे ते पहिलं. आता हे पहिलं जे ते मी पिंक कलरने करते आहे. मी डार्क पिंक, लाईट पिंक आणि लाईट पिंक 3 शेड्स घेतली आहे. ग्लू गनने चिटकवायचा कसं ते तुम्हाला मी या आधी देखील सांगितलेलं आहे. बघा आता मी हे ग्लू गनने चिटकवते आहे. आणि ग्लू गनने चिटकवताना मी नेहमी म्हणते तुम्हाला की जरा हात सांभाळून करा, कारण त्याचा चटका फार भयानक लागतो. अगदी प्रत्येक याला मी सांगत असते, हे प्रत्येक माझ्या व्हिडिओत मी हे सांगते. आणि लहान मुलांपासून जरा दूर ठेवा ग्लू गन, घरात लहान मुलं असतील तर. आता सेल कसं करायचं मला बरेच जण विचारतात की कितीला सेल करू, काय सेल करू. तर मी प्रत्येकाला हेच सांगते की तुमचं बेस मटेरियल तुम्हाला किती लागेल त्याचे तुम्हीच कॉस्ट करायची आहे बरं. हँडमेड वस्तूंना तुमच्या वेळेची जी किंमत आहे ती तुम्हीच बघायची आहे की किती वेळ लागतो आपल्याला किंवा काय वेळ लागलेला आहे. ती वेळेची किंमत प्रत्येकाला आपापली ठरवावी लागते. बघा मी ही पूर्ण बाउंड्री मी याच्याने करून घेतलेली आहे, ह्या कलरने, सेम कलरने केली आहे. त्यानंतर मी एक पिंक आणि दोन पिंक कलरची शेड घेतलेली आहेत. एकामध्ये हा डार्क पिंक भरते आहे आणि दुसऱ्यामध्ये जरा लाईट पिंक भरेल. बस प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा दाब देत चला. ग्लूगनला कांडी कशी काढायची सगळ्यांना माहिती आहे, तरी मी दाखवली. मला असे क्वेश्चन्स विचारलेले होते म्हणून मी हे दाखवली की कसं करायचं ते सांगा ग्लूगनमध्ये. त्याचप्रमाणे थ्रेड कसा कट करायचा हे देखील विचारलं आहे, तर ते देखील मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने पूर्ण हे लावून घ्यायचं. हां, तर मी किमतीवरती होती. तर किंमत ठरवताना तुम्हाला बेस मटेरियल किती लागते, तुमचा वेळ किती लागतो आहे, किती रुपये तुम्हाला लागले, त्यानुसार तुम्ही किंमत ठरवा आणि ती सेल करा तुम्ही. हे बघा असं कट करायचं आहे. बघा दाखवलं मी तुम्हाला कसं कट करायचं ते. आणि असं वाटलं की तो पुढे येतोय धागा तर तो परत चिटकवून घ्या तुम्ही तिथेच. आणि जर रिकामं तिथे थोडंसं राहिलं पण असेल तिथे परत लावा. अशा पद्धतीने कट करून तिथे ग्लू गनने परत चिटकवलं की झालं. आता अल्टरनेट हे तुम्ही लक्षात राहत नाही म्हणून अल्टरनेट हे तुम्ही एक कलर आणि दुसरा कलर हे करत जा. ज्यांच्या लक्षात येईल की एक सोडून एक करायचं आहे त्यांचं हे बघा. आणि पूर्ण हे नंतर हे बघा कट कसं करायचं ते दाखवलं आहे. आता त्याच पद्धतीने पुढचं, त्याच पद्धतीने पुढचं, हे अशा पद्धतीने मी हे पूर्ण केलं बघा. आता जो धागा वरती आला असेल तो परत चिटकवून टाकायचा. सगळ्यात शेवटचा जो आहे हा डार्क पिंकने मी करते आहे तयार. झालं माझं हे पिंक तयार झालेलं आहे. आता जे ठिपक्यांनी, आता हा जो चौकोन आपण करतो हा तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये म्हणजे तयार करू शकतात. लहान मोठा वेगवेगळ्या आकारात तुम्ही कट करून तुम्ही ही डिझाईन करू शकतात किंवा वेगवेगळ्या आकारात आणि वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये. आता आम्हाला सर्कल वाटलं नाही म्हणून मी हे मध्ये जॉईंट केलं. झालं, तयार झाली माझी ही चौकोनी रांगोळी. हे बघा सेम तेवढी झालेली आहे. आता पुढचं जे डिझाईन आहे जे ठिपक्यांनी काढलं होतं आता ते मी घेतलं. हे बघा हे ग्लू गनने मी चिटकवून घेते आहे. हे सगळीकडे मी ग्रीन कलरची बाउंड्री करते आहे. सगळीकडे मी ग्रीन कलरची बाउंड्री त्याला करून घेतलेली आहे. त्याच्यासाठी मी येलो, रेड आणि ग्रीन असे 3 कलर वापरते. आता मी हा ग्रीन कलरनी बाउंड्री करून घेतली सगळी आणि कट केलेली आहे. त्यानंतर मग मी रेड कलर घेते आहे. रेड कलरने अल्टरनेट रेड येलोमध्ये मी करून घेते आहे. हे आता येलो आणि रेड मी म्हटलं तुम्हाला अल्टरनेट हे मी करून दाखवते. आणि ह्या पद्धतीने हे स्वस्तिक मी पूर्ण करते. आता हे तुम्ही नक्की करून बघा, अगदी झटके. आणि तुम्ही वेगवेगळ्या आकारात तयार करू शकतात. हे अगदी लहान हवं असेल तर लहान देवाच्या पुढे ठेवायला किंवा मोठं ठेवायचं असेल चौरंगापुढे तर मोठं देखील हे तुम्ही तयार करू शकतात. लहान मोठ्या वेगवेगळ्या आकारात हे तयार होईल. तर हे नक्की करून बघा, कसं वाटलं ते सांगा मला. तसंच माझं चॅनलही सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग मी. थँक्यू सो मच.